अशोक खरातची ती अत्यंत सिनेमा स्टाईल झाली आणि त्याच्यात बराच ड्रामा होता. म्हणजे प्रश्न आहेत, पण पहिल्यांदा ही अटक कशी झाली ते थोडं सांगा, मग बाकीच्या प्रश्नांकडे वळूया. हे पूर्ण जे ऑपरेशन होतं ते अतिशय गोपनीयपणे राबवण्यात आलेलं होतं. कारण आरोपीचा जो रीच आहे, त्याची जे भक्तगण किंवा शिष्यगण आहे ते सर्व क्षेत्रामध्ये पसरलेले आहेत. आणि जर ते ऑपरेशन लीक झालं असतं तर मोठ्या प्रमाणावर आरोपी पळून गेला असता, मोठ्या प्रमाणावर त्यांनी प्रेशर आणलं असतं वेगवेगळ्या म्हणजे लिगल क्वार्टर्समधून किंवा इतर पद्धतीने. त्यामुळे आरोपीला कुठलीही गोष्ट न समजू देता किंवा त्याला अलर्ट न होऊ देता हे ऑपरेशन एक्झिक्यूट करणं एक चॅलेंज होतं. त्याच्यामध्ये पहिला टप्पा जो असेल की कंप्लेनंटला विश्वासात घेणं. कारण महिला कंप्लेनंटला विश्वासात घेऊन त्याची FIR घेणं हे एक मोठं काम असतं. विशेष करून ज्या ठिकाणी एखादा पॉवरफुल आरोपी असेल त्याच्यामध्ये जास्त डिफिकल्ट जातं. त्यानंतर ही सर्व फिर्याद आणि अटकेची प्रोसिजर ही डिपार्टमेंटमध्ये एक लिमिटेड लोकांना सांगण्यात आली आणि ती फिर्याद घेऊन मग ते अटकेचं ऑपरेशन जे आहे ते राबवण्यात आलं. अटकेच्या वेळेला पण आरोपी मध्यरात्री किंवा त्याच्यानंतरच मला वाटतं साधारण 11च्या दरम्यान म्हणजे आरोपी घरी असल्याची खात्री करून घराच्या आजूबाजूला त्याचं लोकेशन बघून, पण तरी आमची खात्री होत नव्हती की तो घरीच आहे. आणि तो जर आपण काय मोबाईल ट्रॅक करून केलं का? आम्हाला ह्युमन इंटेलिजन्स पण होतं की तो कुठे आहे, की त्या परिसरात आहे. आणि त्याच्यामध्ये तो जर शेजारच्या घरात असता किंवा कुठे आजूबाजूला असता आणि तो जर पळाला असता तर मग त्यांनी मोठं लिगल बॅटल किंवा इतर सोर्सेस कडून प्रेशर आणलं असतं. बरोबर, अँटिसिपेटरी बेल किंवा असं काही गेला असता किंवा इतर त्यांनी काही बोंबाबोंब केली असती. तर त्याच्यामध्ये आमचे जे गुंडा स्क्वॉडचे अधिकारी होते ते आणि त्यांचे सर्व त्यांचा जो अंमलदार होते, स्टाफ होते, हे त्या ठिकाणी चोर आल्याची त्यांनी अफवा पसरवली की या परिसरामध्ये चोर आहेत आलेले आणि ते घरात घुसलेले आहेत. आणि त्याच्यासाठी ते चेक करायला म्हणून त्या घरात गेले की आपल्या घरात चोर आले तर आपल्याकडे तर कोणी आलं नाही ना, तुमची सेफ्टी काय आहे. आणि मग त्यांनी ती सगळ्या रूम्स तपासल्या. तर त्यातल्या एका रूम मध्ये आरोपी आम्हाला मिळाला आणि मग तो ताब्यात घेऊन तात्काळ तो पोलीस स्टेशनला आणून अटक वगैरे सर्व कारवाई करण्यात आली. म्हणजे या सगळ्या गोष्टीला किती वेळ लागला हे करायला? साधारण 9 वाजल्यापासूनच आमच्या टीम्स त्या ठिकाणी वावरत होत्या. पण नक्की आरोपीचं त्या ठिकाणचं लोकेशन आम्हाला मिळत नव्हतं किंवा नक्की खात्री लायक बातमी मिळत नव्हती. आणि त्याच्यानंतर मग ज्या वेळेला असं ठरलं की आता चेक करून येऊ, म्हणजे चोर आले असतील तर आरोपी अलर्ट होणार नाही, म्हणजे उद्याही आपल्याला ते ऑपरेशन राबवता येईल. त्याच्यानंतर मग ज्या वेळेला आम्ही हे चेकिंग आणि सुरू केलं त्यानंतर काय 15 मिनिटाचा सगळा तो खेळ होता. खरात हा असा एक फ्रॉड आहे, म्हणजे बाबा नाहीये तिकडे नाशिकमध्ये त्याचं प्रस्थ होतं. हे तुम्हाला कसं आणि केव्हा कळलं? हे सर्व जे ऑपरेशन आहे हे सुरुवातीपासून एक CM मॉनिटर ऑपरेशन होतं. मान्य मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांच्याकडे खराताची जी दुष्कर्म आहेत त्याचे व्हिडिओ गेलेले होते आणि त्यांनी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, पोलीस आयुक्त नाशिक आम्हाला स्पष्ट सूचना केल्या की हा जो काही प्रश्न आहे हा महिलांची सुरक्षा, त्यांची मान मर्यादाचा प्रश्न आहे आणि ह्याच्यामध्ये कोणी आरोपी असला, कोणाशीही कनेक्टेड असला तरी त्याची गय करता कामा नये आणि आपल्याला ह्याच्यात कायदेशीर कारवाई करायची आहे. या स्पष्ट सूचना प्राप्त झाल्यावर माननीय पोलीस महासंचालक दाते सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे पूर्ण ऑपरेशन प्लॅन करायला लागलो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट होती ती कंप्लेनंट तयार करण्याची होती. आणि कंप्लेनंट तयार करून म्हणजे त्यांना विश्वासात घेणं, त्यांच्या घरच्यांना विश्वासात घेणं आणि ती FIR करणं, ही सगळी सिक्रेसी मेंटेन करणं. म्हणजे आमच्या नाशिक पोलीस दलामध्ये पण एक म्हणजे कंप्लेनंट स्वतः CM साहेबांकडे गेलेले नव्हते, फक्त असा प्रकार घडतोय हे कोणीतरी त्यांच्यापर्यंत आणलं होतं. बरोबर. अच्छा, हा हा. मग पुढे? हा. त्यामुळे हे पूर्ण जे डेव्हलप करायचं म्हणजे ते व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय आपल्याला. म्हणजे एखादा भाविक किंवा एखादा माणूस श्रद्धेने आपली फॅमिली घेऊन एखाद्या ज्योतिषाकडे किंवा एखाद्या बाबाकडे जातोय आणि मग तो इसम त्याच्या फॅमिलीला
काहीतरी म्हणजे तुझा नवरा मरेल किंवा तुझा मुलगा मरेल किंवा फॅमिली तुटेल अशा प्रकारचं काहीतरी भूलथापा किंवा प्रेशर टाकून मग हे अशा प्रकारची कामं करतोय ते इट वॉज अ व्हेरी सिरियस टाईप ऑफ थिंग. आणि ह्याच्यामध्ये महिलांना कंप्लेनंट म्हणून पुढे आणणं, तक्रारी जरी असल्या तरी त्यांना रेकॉर्डवर आणणं हे एक नेहमीच पोलिसांसाठी मोठं काम असतं. ते मला वाटते जी गोपनीयता जशी सिक्रेसी पाळण्यात आली आणि त्याच्यामध्ये जो विश्वास रिस्पेक्टेड ऑनरेबल सीएम सर आणि डीजी दाते सरांनी आमच्यावर जो विश्वास टाकला तर त्याच्यामध्ये आम्ही सार्थ ठरलो. खरं तर बिहाइंड द सीन्स बरंच काही केलं असेल. ह्याला किती काळ लागला? कारण महिन्याभराच्या काळात हे सगळं डेव्हलप होत होतं. अच्छा. आणि मग हे असं ऑपरेशन होणार हे किती लोकांना माहिती होतं? म्हणजे हे सगळं बिहाइंड द सीन्स तुम्ही किती लोकांनी मिळून केलं? हे आमचं जे म्हणजे नाशिक पोलीस शहर पोलीस विभाग डिपार्टमेंट जे आहे तर त्याच्यामध्ये एक साधारण 3 जणांना माहिती होतं. फक्त याच्या व्यतिरिक्त माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस सर आणि पोलीस महासंचालक दाते सर यांना माहिती होतं आणि त्यांचं मार्गदर्शन आणि सूचना आम्हाला होत्या. म्हणजे पहिले तुम्ही ती केस अगदी फुलप्रूफ करून घेतली असं म्हणायला पाहिजे. केस फुलप्रूफ करणं खूप गरजेचं होतं कारण आरोपीचं जे काही वावर होता म्हणजे त्याला मिळू शकणारं लिगल जे बॅकिंग म्हणा किंवा त्याचे जे भक्त होते म्हणजे आजही बऱ्याच जणांना हे म्हणजे पचवायला कठीण जाते की आपण ज्याच्याकडे जातो ज्याच्यावर आपली श्रद्धा होती तो माणूस असा आहे. तर त्यामुळे एक तर ती फिट केस बसवणं, फिट FIR बसवणं, नाही तर उद्या कंप्लेनंट जे आहेत ते कंप्लेनंट घाबरले किंवा त्यांच्यावर प्रेशर आलं तर ते मागे फिरू शकतात किंवा ते कंप्लेंट द्यायला लास्ट मिनिटलाच नाही म्हणाले तर आपली सगळी लिगल प्रोसेस फेल होते. त्यामुळे हे प्रथम स्टेप ही फार महत्वाची. एक अशी चर्चा आहे किंवा अशी माहिती